आषाढी वारीनिमित्त जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी 7 जुलै रोजी श्री क्षेत्र देहू इथून पंढरपूरकडे निघाली। हरिनामाचा गजर करत ही पालखी आज इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी इथं मुक्कामी असणार आहे। या पालखी सोहळ्यात लाखो भाविक सहभागी झालेत। आषाढी वारीनिमित्त टाळ मृदंगाचा गजर करत हरिनाम जपत लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेनं वाटचाल करतात। आज सद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी बारामती तालुक्यातील बेलवडी इथून पंढरपूरच्या दिशेनं निघाली। सायंकाळचा पालखीचा मुक्काम इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी या गावात आहे। पालखी मार्गावर जुन्नरमधील पूजा काळे या तरुणीनं आकर्षक रांगोळी साकारली होती। माझं नाव विठ्ठल काशीनाथ चव्हाण, राहणार शिंदोडगाव, तालुका घनसंगी, जिल्हा जालना, विभाग मराठवाडा। इथून मी वारीसाठी पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपुराला आलो। पंढरपुराहून देहूला प्रस्थानला गेलो आणि तिथून देहूपासून तुकाराम महाराजाच्या पालखीमध्ये माझी दिंडी आहे। दिंडी क्रमांक 7 पालखी प्रस्थानचा मान आहे माझ्या दिंडीला। मी तिथून पायी पंढरपूरला निघलेलो आहे आणि माझ्यावरती 2 संकट आले तरी भगवंतांनी निवारिले। हे भगवंताचे उपकार आहे माझ्यावर। रामकृष्ण हरी। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या 341व्या आषाढी पायी सोहळ्यामध्ये मी यावर्षी रांगोळीची सेवा करते। गेल्या 3 वर्षापासून विविध रंगी रांगोळ्या साकारण्याचं काम या सोहळ्यामध्ये मी करत असते। त्याच्यामध्ये समाज प्रबोधनापासून ते डिझाईनच्या भव्य दिव्य अशा रांगोळ्या मी साकारतो आणि खरं तर या सगळ्या गोष्टी अचानक अशा घडून आल्या, जगद्गुरूंचीच कृपा म्हणायला लागेल। या पालखी सोहळ्यात सर्व वयोगटातील वारकरी मोठ्या उत्साहानं सहभागी झालेत।